अरे माझ्या बरोबर एक जण होता, तो कुठे गेला? झालं, माणसं गायब व्हायला लागले हळूहळू ट्रिप मधून. या 4 जण आलो होतो, इथे 2 आलोय, आता एकटाच आहे मी. दुसरा कुठे गेला काय माहिती. हा ओके, सो मी आता पण चुकीच्या रस्त्याने चाललो होतो. आता सौरभ तू विचारून येतोस काय? कारण आता विचारलं त्यांना, त्या काय म्हणलं, भाई हे घर आपल्याला तिकडून येताना डाव्या साईडला दिसलं, तो तिथून जायचं आपल्याला. कुठलं घर? तिथनं चालत आलेलं आहे. हे घर मला डाव्या साईडला दिसलेलं येताना. हे बांधकाम. कितपत विश्वास तुझ्या मेमरी विश्वास नाही चालचा. इकडे संबंध नाही, इकडे कसं जाणार आहे आपण? एक चोट पे कहता हूँ, यही से है रास्ता. हॅलो, सो आजचा 3रा दिवस आहे. लेहसाठी पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही नुब्रा व्हॅलीला जाणार आहोत. पण लेह सिटीमधलाच लेह पॅलेस एक हा पॉईंट बघायचा होता मला, तो राहिला आहे बघायचा. सो आता आम्ही दोघे चाललो आहे, मी आणि माझा मित्र सौरभ, तुम्हाला तिथे दिसत असेल. सो युजली आम्ही 4 होतो, सॉरी आहोत. देखा आपने लापरवाही का नतीजा होतो काय आहोत अजून. पण प्रत्येक ट्रिकमध्ये एक माणूस असा असतो, एक व्यक्ती अशी असते की कधीच वेळेवर येत नाही, कधीच. त्यांना कधी टाइमलाईन कळत नाही, कधीच नाही. सो आमच्या ट्रिपमध्ये पण एक चाचा म्हणून व्यक्ती आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ती जशी लेट आली तशीच ती आज पण नाही आली. आणि त्याच्यासोबत के म्हणून अजून आमचा 4था मेंबर आहे, तो पण नाही आलाय. त्यामुळे आम्ही त्यांना कोलून पुढे निघालोय, कारण पुढे दम लागला बेंचोत. वय झालं, जाम वर आहे बाबा, जाम वर. हा हा, जर फुफ्फुसांना असा खरंच बोलता येत असतं ना, माझ्या फुफ्फुसाशी बाहेरून बोलली असती की बाबा काय चाललंय गेले 4-5 दिवस. हा, हे बघा ना, हे किती मोठं आहे रे. हा, हे कसं चढायचंय? मान्य पायऱ्या दिल्यात पुन्हा रे, काय लिमिट असतं का नाही? अरे माझ्या बरोबर एक जण होता, तो कुठे गेला? आई जाऊ दे. फक झालं, माणसं गायब व्हायला लागले हळूहळू ट्रिप मधून. या 4 जण आलो होतो, इथे 2 आलोय, आता एकटाच आहे मी. दुसरा कुठे गेला काय माहिती. आई जाऊ दे. अरे कुठे गेला होता तू? कुठे होता तू? हा, हरवलं. सनग्लासेस कपाळाला का लावले तरी? डोळे कपाळात आले का तुझे? घाबरलो इथं मी. अरे आता आम्ही लेह पॅलेसला पोचलेलो आहोत आणि जस्ट आम्हाला आत्ता कळलं इथं की गाड्या पण वरपर्यंत पोचतात. झालं, त्याची गरज नव्हती. काय सौर आहे? हा, हे बघा, इथपर्यंत गाड्या येतात, इथपर्यंत. इथे गाडी लागली आणि आम्ही खूप लांबून चालत आलोय. मीनवाइल क्या हुआ सर? खुला नाही आहे? काय वाटतं सौरभ? जस्ट तुला गुड न्यूज कळाले की 9:30ला उघडणार आहे आणि आपण आलो इथे 9:45ला. कसं वाटतंय? ते पण एवढा चढून आलोय. हा, आणि इथे यायचं आपण 2 दिवसापासून प्लॅनिंग करतोय. लेह पॅलेस बघायचं. बघितलं का लेह पॅलेस? Later that same evening. जी मुलं खूप आधी यायची होती ती तब्बल आता 2 तासांनी ही मंडळी आली, जी आमच्यातली 2 जण राहिली होती ती दिसतात तुम्हाला. अजून ती पोहोचतायत. सब्सक्राइबर है तुम्हारा? 537 है अभी. अबे मेरे तो कल रात को थे 537. कल तुमको बताता हूँ, कल रात को एक वीडियो छोड़ दिए और सुबह कल रात को एक वीडियो छोड़ दिया और सुबह इधर पे कल रात को एक वीडियो छोड़ दिया और सुबह क्या 10 सब्सक्राइबर बढ़ गए. तो क्या भाई साहब ऐसे ही वायरल होते. मैं बताता हूँ, लिख के देता हूँ यहाँ पे, ये निकाल के दूसरा लगा देते, लिख के देता हूँ यहाँ पे. सो आम्ही आता इथून चेकआउट करतोय. ॲज युजल तुम्ही बघत असाल, दोघे आलेले आहेत, मी आलो आहे. सगळं सामान इथे पडलं आहे. निम्मं सामान बाहेर आम्ही गाडीत टाकलं आहे आणि अजूनही आमचा 4था मेंबर आलेला नाही आहे. प्लीज, जर तुम्ही तुमच्या ग्रुपमधले असे मेंबर असाल जे सगळ्यात लेट येतात, तुमच्या कम ऑन आलेले आहेत. चेहऱ्यावर जराही शरम नाही, जराही लाज नाही, एक हास्य.
आणि जा जा घाल सामान टाक, जा इथे येऊ नको, जा जा निघ निघ. जुलै को हेलो बोलते हैं, थैंक यू को वही सब जिले बोलते लड़ाकी में, हाँ और जुलाई मंथ में अगर हेलो बोलना हो तो वो तो जुलाई हो गया ना. और सर जी ऐसा बाकी जनवरी फरवरी भी है क्या उसमें? उसमें नहीं है. नहीं है. हे 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 आई जस्ट तो मारतील बरं का तुला. नहीं सर जी, ऐसा ही ब्लॉग के लिए कुछ तो फनी कंटेंट चाहिए था. सो आता आम्ही आलोय, कुठं आलोय रे? खरदुंगला पास. खरदुंगा पास काय रे, ते वर दिसतंय ना, तिथं जायचं आहे. पण आम्हाला काय बॉडी नाही म्हणते, बॉडी पण मनात नाही आहे म्हणते. नुसतं. मनात आहे नुसतं, पण बॉडी Body सर्व नाही झाले. आणि जसं वर जातो का नाही, ऑक्सिजन पण साथ देत नाही हो. फुफ्फुसाने रिवोल्ट केलं आणि ना. इथून काय रस्ता दिसत नाही. मला जस्ट एक आवाहन करायचं इन जनरल, कोण रिस्पॉन्सिबल आहे त्यांना, की प्लीज प्लीज रस्ता करा रे. किंवा फुफ्फुसामध्ये नवीन इनोव्हेशन करा, काहीतरी गोळी खाल्ल्याने. हा, किंवा काहीतरी भाड्यानं एक्स्ट्रा फुफ्फुस हा, spare द्या, मध्ये. की जसे जॅकेट देतात भाड्यानं. तसं पाय फुफ्फुस थोडस. हा, त्यामुळे जरा सोपं जाईल. आणि जे आमच्या बरोबर लोक होते ती पण सोडून जातात सारखी सारखी. सौरभ नाही नाही, त्यामुळे आम्ही आता इथे बसलोय. तरी आम्ही खूप अंतर कट केले बरं का, बघायचंय का तुम्हाला? बरंच अंतर कट केलंय आम्ही, बरंच अंतर. पण आता बॉडी नाही म्हणते, प्रयत्न करूया. चला लेट्स सी व्हॉट हॅपन्स. नको राहू दे, बाद झालं, लय प्रयत्न केला. बोललो पण बोललं. थांबा, ह्या व्लॉगमध्ये बरेच पॉज असणार आहेत, जिथं आम्हाला श्वास घ्यायला जागा पाहिजे. जर मला एक खूप इनोव्हेशन सुचले आत्ताच, की जर तुम्हाला मेथड ॲक्टर व्हायचं असेल तर तुम्ही लेह लडाखमध्ये शिका मेथड ॲक्टिंग, कारण पॉजेस खूप घ्यायला शिकाल तुम्ही. कारण तुमच्या मनात नसेल तरी आपोआप पॉजेस येतात तिथं, आपोआप पॉजेस. आणि ते पॉजेस वर कसे करायचे ती आई घालायची, तुमची तुम्ही घालायची, ती शिका, ती आम्हाला विचारू नका. रेडी का? हालू नको. पोस्ट खाली खाली. 1 2 3 स्टार्ट. कशाला जवळ आहे, जवळ 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 इथे जवळ. काय चाकू आहे? सेम 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 जवळ. मी जवळ का? तू 3 स्टार्ट. अरे लय मजा येते, लय मजा येते. तर लेह आणि लडाख मधला हा 4था दिवस आहे. आम्ही आज आलोय हुंडरला, म्हणजे काल रात्री आलोय. मी ह्यासाठी आत्ता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली कारण मला तुम्हाला माझ्या रूम मधला व्ह्यू दाखवून जेलस फील करून द्यायचं आहे. काय नाही, जस्ट बघा, तुम्ही मुंबई पुण्यामध्ये कुठेतरी बसला असाल तर मला फक्त एक जेलस फील करून द्यायचं आहे मला. आता एवढं बोललं तरी दम लागतोय. असो काय नाही, सो एवढंच नव्हतं ॲक्च्युली. सो येस, आज आम्ही जाणार आहोत तुर्कुक म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी. तुर्कुक हे आय थिंक बाँड्रीवरचं सगळ्यात शेवटचं गाव आहे, तर ते आम्ही जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. चला सुरू करूयात मग. सो येस, फायनली तुर्कुकला आम्ही पोहोचलेलो आहोत. सो तुर्कुक हे जवळपास शेवटचं ठिकाण आहे बाउंड्रीवरचं, आणि तिथे आता पुण्यातली सगळी लोक भेटतात आपल्याला, जी गेली 10 ते 12 बायकर आहेत सगळे, आणि 10 ते 12 दिवस हे इथे लेह सिटी सगळी एक्सप्लोर करतायत. सो बिग शाउट आउट टू दिस ग्रुप, थँक्यू सो मच, भेटून छान वाटलं. सो तुर्तुक विलेजमध्ये मॉनेस्ट्री बघण्यासारखी आहे, वॉटरफॉल आणि अजून काहीतरी आहे, तर त्यातलं एकही सापडत नाही आम्हाला. मस्त मस्त रस्ता चुकलोय आम्ही. तुम्ही ते आला तर तुम्हाला लहान लहान मुलं सारखी विचारतील की आपको रस्ता दिखा दो क्या वगैरे. क्या करते हो आप? हम पढ़ते हैं. हम पढ़ते हैं, फिर उसके बाद छुट्टी होने के बाद हम लोग
घूमते हैं। तर याचा अर्थ ती चांगली तर आहेत ऑब्व्हियसली, पण बेसिकली ती लहान मुलं गाईडचं काम करतात आणि आम्ही त्यांना घेतलं नाही गाईड. आम्ही म्हणलं एक्सप्लोर करूयात. मागचा 1 तास आम्ही एक्सप्लोर करतोय. शाट्टा काही सापडलं नाही आम्हाला. बऱ्याच मेहनतीनंतर 100दा रस्ता चुकल्यानंतर आता आम्हाला एक दिदी आहेत, त्यांनी रस्ता दाखवलाय. हां, सुरुवातीला वाटलं होतं त्या घरचा रस्ता दाखवतील, पण हां चांगल्या होत्या त्या, चांगला रस्ता दाखवत आहे. सो तुर्तुक मॉनेस्ट्री म्युझियममध्ये आपण आलो आता आणि येस, सो हे दिवाने शाम असं काहीतरी आहे, मलाही माहिती नाही आहे. सॉरी, हिस्ट्री रिलेटेड काही माहिती येऊ नका आहे माझ्याकडून, फक्त फील घ्या एक बेसिक या जागेचा. बाप, सो आम्ही येतानाही रस्ता चुकतोय आणि प्रत्येक वेळी आम्हाला 2 मुली भेटतात. प्रत्येक वेळी 2 मुली भेटतात, त्या दोघी पूर्ण चुकीचा रस्ता सांगतात. बघा, प्रत्येक वेळी त्या 2 पुरी चुकीचा रस्ता सांगतात आम्हाला. मला आज एक रिअलायझेशन झालंय, मी आयुष्यात दुसरं काही होऊ शकतो. समजा पुढे मागे करिअर नाही झालं तर ट्रेकर वगैरे मी नाही होऊ शकत आहे, कारण माझा खूप डिरेक्शनचा प्रॉब्लेम आहे. काही कळत नाही परत कुठून आलोय. सगळे रस्ते सेम वाटतात, तर देजाव बिजाव होतोय मध्ये आते. हां, ओके. सो मी आता पण चुकीच्या रस्त्याने चाललो होतो. आता सौरभ तू विचारून येतोस काय? कारण आता विचारलं त्यांना, त्या काय म्हणलं, भाई हे घर आपल्याला तिकडून येताना डाव्या साईडला दिसलं, तो तिथून जायचं आपल्याला. कुठलं घर? तिथनं चालत आलेलं आहे. हे घर मला डाव्या साईडला दिसलेलं येताना. हे बांधकाम. कितपत विश्वास तुझ्या मेमरी विश्वास नाही चालचा. इकडे संबंध नाही, इकडे कसं जाणार आहे आपण? नाही सो बेसिकली तुर्कुक फिरायला टेक्निकली 2 तास मॅक्स होतात. आम्ही जवळपास 4 तास आहोत इथं. याचं कारण एकच आहे की आम्ही लोकशाही पद्धतीने रस्ता निवडतो. आमचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे. आम्ही रस्ता आठवून ठेवणं, लोकांना विचारणं. आमच्यात 3 जण असलं की वोटिंग होतं, त्यात ठरतं की, आणि त्यातली जवळपास 3घंही आम्ही असे आहोत की सकाळी खाल्लं काय ते आठवत नाही. रस्ता लांबची गोष्ट आहे. तरी बघू आता. 100% चाचा इथून म्हणतोय. चोट पे कहता हूँ, यहीं से है रास्ता. हा, बरोबर आहे. चला, काहीतरी मेमरीला क्लिक झालंय आणि आम्ही निघालोय. पहिल्यांदा आमच्या ग्रुपमधला एक खूप MPSC करणारा मुलगा, आमचा मित्र, पहिल्यांदा उपयोगाला आलाय आम्हाला. चला. बेसिकली माझ्याकडे काय लागलं, आय डोंट नो. बापरे. सो म्हटल्याप्रमाणे चांगल्या क्लासला आपल्याला स्नोफॉल अनुभवायला मिळतोय. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. नतमस्तक. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार, निव्वळ प्रेम. खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही. आत्ताचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. त्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला सगळ्या ब्लॉगमधला तुमचा आवडता मोमेंट कुठला होता आणि तुम्हाला त्यातल्या अजून कोणाकोणाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला आवडेल. त्याचसोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारे माझ्या चॅनलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि तुम्हाला जेन्युअनली वाटत असेल की मी अजून ब्लॉग करावेत और अजून व्हिडिओ करावेत, तर अरे जे पोस्ट करतोय त्यांना चांगला रिस्पॉन्स द्या. व्हिडिओ लाईक करा जावा बघितल्यावर, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ते त्याशिवाय अशी एनर्जी कुठून येणार मला. आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा. ओके, झालं, एवढंच होतं. कल्टेश, अरे जावा, काम करा. बसले व्लॉग बघत, मला पण करायचे काम. मी पण शूट करत बसलो चुकत्यासारखं.